स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण केमिस्ट्रीचं 6 लेक्चर बघत आहोत। आपण चॅप्टर कुठला स्टार्ट केला होता? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री। आज आपल्याला काय बघायचं आहे तर फिजिकल क्वांटिटीज यूज्ड इन द केमिस्ट्री, म्हणजे ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या की मोस्टली आपण केमिस्ट्रीमध्ये यूज करतो त्याचा आपल्याला काय करायचं डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे। फिजिकल क्वांटिटीज कुठल्या आहेत? पहिली आहे मास, वेट, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी। तर पहिली फिजिकल क्वांटिटी तर मी कुठली लिहिलेली आहे? मास। त्याच्याबद्दल बघूयात आधी। तर मास म्हणजे काय? वस्तुमान। बघा, मास म्हणजे काय? त्याला म्हणतात काय? तर वस्तुमान। त्याची व्याख्या काय सांगता येईल किंवा ह्याची डेफिनेशन काय आहे? तर बघा, मी डेफिनेशन सांगते ह्याची। द अमाउंट ऑफ मॅटर। डेफिनेशन काय सांगितले? डेफिनेशन मी सांगते बघा, नीट ऐका। द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स विच इज नोन ॲज द मास। म्हणजे जे काय अमाउंट ऑफ मॅटर आहे जे की कशामध्ये प्रेझेंट आहे? एखाद्या सबस्टन्समध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? मास म्हणतो। बघा, मी डेफिनेशन लिहितेय। काय सांगितली मी डेफिनेशन? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन substance is known as mass। त्यालाच आपण काय म्हणतो? मास म्हणतो। डेफिनेशन मी काय लिहिली बघा, द अमाउंट ऑफ मॅटर। मॅटर म्हणजे काय? पदार्थांची अवस्था। अमाउंट म्हणजे काय? तर क्वांटिटी। अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स, ते कशामध्ये प्रेझेंट आहे? तर सबस्टन्समध्ये प्रेझेंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? मास म्हणतो। आता हे जे काही मी व्याख्या सांगितलेली आहे किंवा डेफिनेशन सांगितलेली आहे त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघूयात। एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता फॉर एक्झाम्पल, माझ्या हातामध्ये हा काय आहे? चॉक आहे। काय आहे माझ्या हातामध्ये? हा चॉक आहे। हा चॉक कशापासून तयार झाला? तर नंबर ऑफ द डस्ट पार्टिकल्स काय झाले? कंबाईन झाले किंवा एकत्र आले। ठीक आहे। तर बघा, मी काय सांगितलं तर माझ्या हातामध्ये फॉर एक्झाम्पल आपण काय करूया? चॉक कन्सिडर करूयात। आता त्याच्यामध्ये काय आहे? हे नंबर ऑफ डस्ट पार्टिकल्स काय झाले? कंबाईन झाले किंवा एकत्र आले आणि त्यांच्यापासून काय तयार झाला? हा चॉक तयार झाला। ठीक आहे। तर हे जे काय नंबर ऑफ मॅटर आहे किंवा हा जे काय नंबर ऑफ डस्ट पार्टिकल्स आहे म्हणजेच कोण आहे? अमाऊंट ऑफ मॅटर आहे। बघा, हे नंबर ऑफ जे काय डस्ट पार्टिकल्स आहे ते म्हणजे कोण झालं? अमाऊंट ऑफ मॅटर आहे की ते कशामध्ये प्रेझेंट आहे? या सबस्टन्समध्ये प्रेझेंट आहे। सबस्टन्स कुठला आहे? चॉक आहे। तर हा जो काय अमाऊंट ऑफ ए मॅटर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मास म्हणतो। ठीक आहे। तर अमाऊंट ऑफ ए मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स विच इज नोन ॲज द मास। ठीक आहे। बघा, मी काय सांगते तर हा जो काही चॉक आहे हा नंबर ऑफ द डस्ट पार्टिकल्स पासून काय होतो? तयार होतो। म्हणजेच काय? नंबर ऑफ द डस्ट पार्टिकल्स काय होतात? एकत्र येतात आणि त्यांच्यापासून हे सगळे नंबर ऑफ डस्ट पार्टिकल्स कशामध्ये प्रेझेंट आहेत? तर एखाद्या सबस्टन्स म्हणजेच ह्या चॉकमध्ये प्रेझेंट आहेत आणि ह्यांच्यामध्ये जो काय अमाऊंट ऑफ मॅटर आहे किंवा नंबर ऑफ डस्ट पार्टिकल्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? मास म्हणतो। ठीक आहे। आता बघा, पुढे आपल्याला काय बघायचं तर हे जे काही मास आहे ह्याची एक प्रॉपर्टी आहे किंवा ह्याचा एक गुणधर्म आहे। काय गुणधर्म आहे? तर मास डज नॉट चेंज इफ द पोझिशन इज चेंज। म्हणजे जर मास हे कधीही बदलत नाही। समजा हा चॉक माझ्या हातामध्ये आहे, इथून तुम्ही त्याला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जावा किंवा इथून तो तुम्ही वर चंद्रावर घेऊन जावा तरी सुद्धा ह्याचं मास जे काय आहे ते कधीही बदलत नाही। ठीक आहे। तर अजून एक एक्झाम्पल बघूयात कशाचं? तर मास कधीही बदलत नाही। आता फॉर एक्झाम्पल काय? माझ्या हातामध्ये काय आहेत? 1 डझन आंबे आहेत। कन्सिडर करा, माझ्या हातामध्ये 1 डझन आंबे आहेत। 1 डझनमध्ये क्वांटिटी किती असते आंब्यांची? 12। तर माझ्याकडे जे काही ते 1 डझन आंबे आहेत माझ्याकडे त्याचं मास किती असणार आहे? क्वांटिटी किंवा अमाऊंट ऑफ मॅटर किती असणार आहे? 12 असणार आहे। ठीक आहे। आता हे 12 आंबे घेऊन जर मी उद्या दिल्लीमध्ये गेले त्याचं अमाऊंट ऑफ मॅटर किंवा त्याचं मास किती असणार आहे? त्या आंब्यांचं मास म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ मॅटर ते किती असणार आहे? 12च असणार आहे। हेच आंबे घेऊन जर मी उद्या अमेरिकेला गेले त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती असणार आहे किंवा तिथं अमाऊंट ऑफ मॅटर किती असणार आहे? 12च असणार आहे। हेच जर आंबे घेऊन मी उद्या चंद्रावर गेले आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं मास किती असणार आहे म्हणजे त्याचं अमाऊंट ऑफ मॅटर किती असणार आहे? 12च असणार आहे। तर याच्यावरून आपल्याला एक समजतं की मास डज नॉट चेंज। मास हे कधीही बदलत नाही, जरी त्याची जागा बदलली तरी मास बदलत नाही। ठीक आहे। तर हे झालं पूर्ण मासचं। इन शॉर्टमध्ये बघा, मी काय सांगितलं? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स। जे काही क्वांटिटी ऑफ द मॅटर आहे कशामध्ये प्रेझेंट असलेलं? सबस्टन्समध्ये, त्याला आपण काय म्हणतो? मास म्हणतो। म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल आपण एक चॉकचं बघितलं होतं। तर हा जो काय अमाऊंट ऑफ डस्ट पार्टिकल्स आहेत, हा जो काय अमाऊंट ऑफ डस्ट पार्टिकल्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मास म्हणतो।
हे झालं मास. नेक्स्ट बघूयात आपण वेट. आता नेक्स्ट बघा आपल्याला काय बघायचे, वेट. वेट म्हणजे काय, वजन. आता ह्याची व्याख्या काय सांगता येईल. आता ह्याची डेफिनेशन काय आधी बघूयात, मग मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. त्याची डेफिनेशन काय आहे तर फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट किंवा एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही ऑब्जेक्टवर काय होतं, फोर्स अप्लाय होतो बाय अ अर्थ. कोण अप्लाय करतं तर अर्थ अप्लाय करते, त्यालाच आपण काय म्हणतो, वेट. डेफिनेशन काय बघा व्यवस्थित. द फोर्स अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट बाय अर्थ विच इज नोन ॲज द वेट. बघा डेफिनेशन लिहिते मी. द फोर्स अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट by earth is known as weight. आता बघा मी इथं काय दिलंय, द फोर्स अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट बाय द अर्थ विच इज नोन ॲज द वेट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, आता तुम्ही ऑब्जेक्ट, मी असेल, तुम्ही असेल, हा चॉक असेल, डस्टर असेल, तर तुमच्या सभोवताली ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही तुम्हाला गोष्टी दिसत आहेत किंवा ज्या काही वस्तू दिसत आहेत त्याच्यावर काय करत असते, पृथ्वी ही फोर्स अप्लाय करत असते. पण आता फोर्स अप्लाय करते म्हणजे काय, तर कुठला फोर्स अप्लाय करत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. अजून एक एक्झाम्पल एक आता कन्सिडर करूयात. आता ॲपल हे काय होतं, झाडावरून खाली पडतं. बरं का पडतं तर त्या ॲपलवर अर्थ काय करते, फोर्स अप्लाय करते. कोणता अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, म्हणजे स्वतःकडे त्याला खेचून घेते, म्हणून ते फळ काय होतं, खाली पडतं. आता म्हणजेच काय, मी तुम्हाला काय सांगितलं तर वेट इज द फोर्स अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट बाय अर्थ. म्हणजे फोर्स अप्लाइड करते कशावर, ऑब्जेक्टवर. कोण अप्लाय करतंय, अर्थ. त्यालाच आपण काय म्हणतो, वेट म्हणतो. आता बघा ह्या वेटचे एक इक्वेशन आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, हा वेट हा कुणाच्या इक्वल आहे, फोर्सच्या इक्वल आहे. कारण का तर फोर्स अप्लाइड होतोय कुणावर, ऑब्जेक्टवर. कुणाकडून, अर्थकडून. म्हणजेच काय तर वेट इज इक्वल टू फोर्स. असं एक इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे, फोर्स इज इक्वल टू mg. आता ह्याच्यामध्ये m म्हणजे कोण आहे, मास. कोणाचं असणार आहे, ऑब्जेक्टचं. आणि g म्हणजे काय तर एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, की ज्याची व्हॅल्यू काय आहे 9.8. आता कन्सिडर करा, जर मास हा किंवा हा एक ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टचं मास किती असणार आहे, 1 kg जर असेल तर g ची व्हॅल्यू किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर वेट दॅट इज द W इज इक्वल टू काय झालं तर 9.8 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हेच म्हणजे कोण असतं तर 9.8 न्यूटन. ओके, तर इथं काय तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचे, आता मास हा कधीही चेंज होत नाही, जे की तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे. मास जो काय आहे ते कधीही चेंज होत नाही, जरी पोझिशन जरी चेंज झाली तरी. पण आता इथे जी ची व्हॅल्यू, आता अर्थवर जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8 आहे. पण जर समजा तुम्ही अर्थ पासून जर लांब गेलात, म्हणजे एखादं ऑब्जेक्ट घेऊन जर तुम्ही चंद्रावर गेलात तर त्या चंद्रावर त्याची जी किंवा एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. म्हणजे जसजसं तुम्ही पृथ्वीपासून लांब जासाल तसं त्याची जी ची व्हॅल्यू काय होते, चेंज होत जाते. म्हणजेच काय तर वेट हा कसा आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजेच तो काय होतो, बदलतो. कधी, ज्यावेळेस जी ची व्हॅल्यू ही बदलते त्यावेळेस. म्हणजे काय तर पृथ्वीपासून जसजसं तुम्ही वर चंद्रावर जासाल किंवा लांब जासाल जी ची व्हॅल्यू काय होते, कमी कमी होत जाते. ठीक आहे, तर इथं हा तुम्हाला लक्षात फक्त काय ठेवायचे तर वेटची डेफिनेशन, द फोर्स अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट बाय अर्थ विच इज नोन ॲज द वेट. आणि दुसरी ह्याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी काय आहे की वेट हे कसं आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे ते चेंज होतं, पण कधी चेंज होतं, जी ची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर. ठीक आहे, ठीक आहे. बघा मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगते की वेट हे व्हेरिएबल का आहे. बघा मी इथं काय काय लिहिलंय तर वेट हा कुणाच्या इक्वल आहे, फोर्सच्या इक्वल आहे. फोर्स म्हणजे कोण, mg, की ज्याचा m म्हणजे कोण आहे, ऑब्जेक्टचं मास आहे. g म्हणजे कोण आहे, एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आहे, की ज्याच्यामध्ये अर्थवर एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे 9.8 ms मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर इथं मास किती आहे 1 kg, त्याची एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे 9.8, तर वेट किती आलं 9.8 न्यूटन. ठीक आहे, आता हे झालं कधी, ज्या वेळेस अर्थ एखाद्या ऑब्जेक्टवर काय करते, फोर्स अप्लाय करते. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जसजसं आपण पृथ्वीच्या लांब जाऊ तसं काय होईल,
त्याचं वेट हे काय होतं चेंज होत जातं की म्हणजेच काय तर एखादा समजा ही अर्थ आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला मी जर समजा चंद्रावर घेऊन गेले तर त्या चंद्रावर ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे तर 1.6 आहे. किती आहे 1.6 आहे. परत एकदा कन्सिडर करा तर हा जो काय mg आहे की ज्याच्यामध्ये मास काय आहे 1 kg आहे, पण चंद्रावर ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे 1.6. तर व्हॅल्यू इथे मी ठेवते तर किती आलं 1.6. तर इथे किती आलं त्याची व्हॅल्यू 1.6 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय तर वेट त्याचं किती झालं तर 1.6 न्यूटन. तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर वेट हे कसं आहे व्हेरिएबल आहे. म्हणजे पृथ्वीवर त्याची जी काय वेटची व्हॅल्यू आहे जसं तुम्ही पृथ्वीच्या लांब जासाल त्याची व्हॅल्यू काय होते कमी होते. म्हणजेच किती आहे 1.6 न्यूटन आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला दोन कन्सेप्ट क्लिअर झाले. तर मास काय आहे तर कॉन्स्टंट आहे आणि वेट कसं आहे व्हेरिएबल आहे. म्हणजे ते काय होतं चेंज होतं. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे तर मास इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. तर त्याचं रिझन काय आहे तर मास कसा आहे कॉन्स्टंट आहे. त्याची डेफिनेशन तुम्हाला आन्सर लिहिताना काय लिहायचंय मासची डेफिनेशन, नंतर त्याच्यामध्ये काय लिहायचंय मास हा कॉन्स्टंट आहे. जरी त्याची पोझिशन चेंज झाली तरी पण तो कसा राहतो कॉन्स्टंट राहतो. वेटची डेफिनेशन पण वेट कसा आहे व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामुळं काय आहे तर मास इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला काय बघायचं आहे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय घनफळ. व्हॉल्यूम म्हणजे काय घनफळ. त्याची डेफिनेशन काय बघा व्यवस्थित ऐका मी डेफिनेशन सांगते. आता इथे मी एक काय केलेलं आहे डायग्राम काढलेली. डायग्राम कशाची आहे एका टाकीची आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर हा कसला आहे 3 डायमेन्शनल एरिया आहे. तेवढं लक्षात ठेवा की हा कसला आहे 3 डायमेन्शनल एरिया आहे. आता तो कसा आहे ते पण मी सांगते. त्याच्या आधी आपण काय करूया व्याख्या बघूया. त्याची डेफिनेशन काय द स्पेस ऑक्युपाइड बाय द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. म्हणजे स्पेस ऑक्युपाय केलेली आहे पण कोणी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टनी केली आहे त्याला आपण काय म्हणतो व्हॉल्यूम म्हणतो. आता 3 डायमेन्शनल स्पेस म्हणजे कसं बघा. आता ही मी एक टाकी काढलेली आहे. तर ह्या टाकीला काय आहे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे किंवा हे 3 डायमेन्शनल एरिया आहे. कसं आहे तर ह्याला हाईट आहे, याला लेंथ आहे आणि याला काय आहे ब्रीथ पण आहे. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे. तर याला काय केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ही ओपन टाकी कन्सिडर करा. ही एक ओपन टाकी आहे तर त्याच्यामध्ये पाणी किती असेल किंवा त्याच्यामध्ये हवा किती असेल यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे कोण झालं व्हॉल्यूम झालं. म्हणजे डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला द स्पेस ऑक्युपाइड बाय द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट विच इज नोन ॲज द व्हॉल्यूम. आता हे सगळे जे काही मी तुम्हाला सांगितले एका एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये आपण बघूया. आता कन्सिडर करा ही एक पाण्याची टाकी आहे. पाण्याची टाकी कन्सिडर करा. ह्याला काय आहे ही लेंथ आहे, ही त्याची काय आहे ब्रीथ आहे आणि ही त्याची काय आहे हाईट आहे. समजा ह्याची जी काय लेंथ आहे ती जर 10 सेंटीमीटर असेल, याची ब्रीथ किती आहे 10 सेंटीमीटर आहे आणि त्याची हाईट पण किती आहे 10 सेंटीमीटर आहे. तर मला सांगा तुम्ही मॅथ्समध्ये किंवा तुम्ही फिजिक्समध्ये शिकला असाल आपण व्हॉल्यूम कसं काढतो. व्हॉल्यूमचं इक्वेशन काय तर हाईट इंटू ब्रीथ इंटू लेंथ. बघा मी लिहिते इथं. तर व्हॉल्यूम असं आपण कसं काढतो तर व्हॉल्यूम इज इक्वल टू हाईट that is the h into length that is the l and breadth. ओके. आता इथे मी त्याचे व्हॅल्यू दिलेले आहेत. हाईट किती आहे याच्यामध्ये 10 सेंटीमीटर, याची लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर आणि त्याची ब्रीथ किती आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याचं कॅल्क्युलेशन किती येईल मग तर 10 इंटू 10 इंटू 10 इज इक्वल टू 1000 आणि तर cm क्यूब cm दॅट इज द cm क्यूब. तर व्हॉल्यूम किती आला टाकीचा 1000 cm क्यूब. म्हणजे या टाकीमध्ये पाणी किती बसेल तर विच ऑक्युपाय द स्पेस. आता हा जो काही टाकी आहे तो स्पेस ऑक्युपाय करणार आहे पण त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर असणार आहे. कुणाचं तर वॉटरचं. ते किती बसणार आहे त्याच्यामध्ये तर 1000 cm क्यूब. तर त्या ह्या टाकीचं व्हॉल्यूम किती आलं 1000 cm क्यूब. ठीक आहे. आता परत तुम्हाला काय बघायचंय तर हा जो काय हे जे काही व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम आपल्याला कशामध्ये मिळालं 1000 cm क्यूब मध्ये मिळालं. आता हा जो काही 1000 cm क्यूब असतो तो कुणाच्या इक्वल असतो
1000 ml च्या इक्वल असतो, 1000 ml च्या काय असतो इक्वल असतो. आता तुम्ही एक म्हणजे जर समजा एखादं माप बघितलं असेल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं 1000 ml. 1000 ml हा कुणाच्या इक्वल असतो तर 1 लिटरच्या इक्वल असतो. म्हणजे काय तर 1 लिटर. आता बघा इथे मी एक लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे तर 1 डेसिमीटर इज इक्वल टू 10 cm. बघा मी काय लिहिले तर 1 डेसिमीटर इज इक्वल टू 10 cm. म्हणजे हा जो काही 10 cm आहे तो कुणाच्या इक्वल असतो तर 1 डेसिमीटरच्या इक्वल असतो. तर ठीक आहे. आता हे जे काय 1 डेसिमीटर इज इक्वल टू 10 cm, जर मी समजा याच्यामध्ये परत त्याचं कॅल्क्युलेशन केलं, परत मी त्याचा व्हॉल्यूम काढला, काय कन्सिडर करून तर ह्याच्यामध्ये जी काय हा 10 cm आहे तो मी काय कन्सिडर केला, त्याची जी काय हिची जी काय टाकी आहे ह्याची लेंथ काय आहे तर 1 डेसिमीटर आहे, ह्याची ब्रीथ किती आहे 1 डेसिमीटर आहे आणि ह्याची हाईट किती आहे 1 डेसिमीटर आहे. तर मला 1 डेसिमीटर त्याची लेंथ, 1 डेसिमीटर त्याची ब्रीथ आणि 1 डेसिमीटर त्याची हाईट जर कन्सिडर करून मी जर व्हॉल्यूम काढलं तर काय येईल मग L इंटू B इंटू H. दॅट इज द L किती आहे 1 dm, ब्रीथ किती आहे 1 dm, दॅट इज द 1 डेसिमीटर आणि हाईट किती आहे 1 डेसिमीटर. तर किती येईल मग 1 डेसिमीटर क्यूब. ठीक आहे. तर आता हा काय झाला, आता हा 1000 cm क्यूब म्हणजे हा कोणाच्या इक्वल असणार आहे 1 dm क्यूबच्या. म्हणजे याच्या तुम्ही पुढे काय लिहू शकता तर हा 1000 cm क्यूब जो काय आहे तो कुणाच्या इक्वल असू शकतो 1 dm क्यूबच्या इक्वल असतो. म्हणजेच काय आता ह्याच्यामध्ये हे तुम्ही का शिकलात तर सगळे जे काही केमिकल्स आहेत ते तुम्ही ह्याच्या स्वरूपामध्ये यूज करणार आहे तर लिटरच्या स्वरूपामध्ये यूज करणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे कन्वर्जन काय करायचंय लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. हे झालं काय आहे व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचे डेफिनेशन काय बघा मी तिथं लिहिली नव्हती, इथं लिहिली मी डेफिनेशन त्याची. द स्पेस occupied by 3-dimensional object is known as volume. बघा डेफिनेशन काय लिहिले मी, द स्पेस ऑक्युपाइड बाय द 3-dimensional ऑब्जेक्ट इज नोन ॲज द व्हॉल्यूम. बघा मी परत एकदा छोटंसं शॉर्टमध्ये सांगते. इथं मी एक पाण्याची टाकी घेतलेली आहे, ती कशी आहे 3-dimensional आहे. 3-dimensional ती का आहे तर त्याला काय आहे ब्रीथ आहे, त्याला लेंथ आहे आणि त्याला हाईट आहे. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करायचं व्हॉल्यूम काढायचं आहे. आता व्हॉल्यूमचं इक्वेशन काय आहे लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. बघा इथे मी व्हॉल्यूमचं इक्वेशन दिले. तर हा जो काय टाकी आहे या टाकीचं लेंथ किती आहे 10 सेंटीमीटर, ब्रीथ किती आहे 10 सेंटीमीटर, हाईट किती आहे त्याची 10 सेंटीमीटर. त्याची जी काय व्हॅल्यूज आहेत ती आम्ही इक्वेशनमध्ये ठेवली. काय आलं 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर किती आलं 1000 cm क्यूब. म्हणजे आपल्याला ह्या टाकीचं व्हॉल्यूम मिळालं किती आहे 1000 cm क्यूब. ठीक आहे. म्हणजे सेंटीमीटर क्यूब. पण आता मी इथे एक लिहिलेलं आहे, तुम्ही पण लिहायचं हे. तर 1 डेसिमीटर हा कुणाच्या इक्वल असतो 10 सेंटीमीटरच्या. म्हणजेच काय तर हा जो काय 10 सेंटीमीटर आहे तो कुणाच्या इक्वल असणार आहे 1 डेसिमीटरच्या इक्वल आहे. म्हणून याची लेंथ परत आपण काय कन्सिडर केली 1 dm, याची लेंथ ब्रीथ काय कन्सिडर केली तर 1 डेसिमीटर आणि त्याची हाईट काय कन्सिडर केली 1 डेसिमीटर. ह्याच व्हॅल्यू मी काय केल्या परत ह्या इक्वेशनमध्ये टाकल्या. लेंथ किती त्याची 1 डेसिमीटर, ब्रीथ किती आहे 1 डेसिमीटर, हाईट किती आहे 1 डेसिमीटर. तर व्हॅल्यू किती आली 1 dm क्यूब. त्याच्यावरून आपण एक कन्वर्जन लक्षात ठेवलं. काय लक्षात ठेवलं तर 1 लिटर हा कुणाच्या इक्वल असतो 1000 ml च्या. 1000 ml हा कुणाच्या इक्वल असतो 1000 cm क्यूबच्या आणि 1000 cm क्यूब हा कुणाच्या इक्वल असतो 1 dm क्यूब, दॅट इज द 1 डेसिमीटर क्यूबच्या इक्वल असतो. ठीक आहे. तिथं हे झालं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स. त्याच्या अगोदर जे काही मगाशी बोर्डवर लिहिलं होतं म्हणजे काय तर व्हॉल्यूम, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन, मास आणि वेट ह्या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन तुम्ही लिहायचं, त्याची विथ डेफिनेशन आणि ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला पण पाठवायचे. नेक्स्ट पुढे बघा आपल्याला काय बघायचं आहे डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स. आता डेन्सिटी म्हणजे काय घनता. आता त्याची डेफिनेशन काय आधी बघा. तर डेन्सिटी म्हणजे काय तर रेशो ऑफ मास अँड व्हॉल्यूम ऑफ ए सबस्टन्स. बघा मी डेफिनेशन काय सांगते द रेशो ऑफ मास अँड व्हॉल्यूम ऑफ ए सबस्टन्स. आता बघा मास अँड व्हॉल्यूम. आता परत मी इथं काय केलं एक लाकडी ठोकळा घेतलाय. आता लाकडी ठोकळा घेतला म्हणजे ह्याला काय आहे ह्याचं व्हॉल्यूम कसं काढणार तुम्ही
तर व्हॉल्यूमचं मी मगाशी सांगितले, व्हॉल्यूम आपण कसं काढतो, तर लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोण असतं, व्हॉल्यूम असतं. तर हा जो काही लाकडी ठोकळा आहे ह्याला काय आहे, व्हॉल्यूम असणार आहे. ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो, LBH नी. आणि हा याला काय आहे असणार आहे, मास असणार आहे. ठीक आहे, ह्याला मास असणार आहे म्हणजे काय, तर ह्याला थोडं त्याचं वस्तुमान असणार आहे. तर याचं वस्तुमान आणि हा जो काय त्याचा व्हॉल्यूम आहे, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन म्हणजेच कोण असतो, डेन्सिटी असतं. बघा मी काय सांगते, तर हा पूर्ण लाकडी ठोकळा आहे, याला काय आहे, व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम आपण कसं काढतो, L इंटू बी इंटू एच, म्हणजे ह्याला व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम काय, L इंटू बी इंटू एच. आणि हा जो काय पूर्ण ठोकळा आहे, ह्या ठोकळ्याला काय असणार आहे, मास असणार आहे, म्हणजे वस्तुमान असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचं वस्तुमान आणि याचं व्हॉल्यूम ह्या दोघांचा रेशो म्हणजे कोण असतं, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स असतो. बघा मी काय सांगितलं डेफिनेशन, काय तर डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स is defined as the ratio of mass and volume of a substance. म्हणजे कुणाचा रेशो, तर मासचा म्हणजे पूर्ण ठोकळ्याचा आणि त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे ह्या दोघांचा रेशो म्हणजे कोण असतं, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स असतं. ठीक आहे, तर याचं इक्वेशन काय येईल मग, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, हे त्याचं काय झालं, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्सचं इक्वेशन झालं. कुणाचं इक्वेशन आहे, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स इज इक्वल टू काय सांगता येईल मग, मास ऑफ ए सबस्टन्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ए सबस्टन्स. आता बरं ह्याचं युनिट काय असेल मग, ह्या तर डेन्सिटी काढतोय म्हणजे ह्याला काहीतरी युनिट असणार आहे. आता ते युनिट कसं काढायचं, आता याच्यासाठी तुम्हाला काय गरज आहे, तर मास ऑफ द सबस्टन्स, त्याचं SI युनिट काय आहे किंवा मासचं SI युनिट काय आहे, तर SI युनिट ऑफ मास आणि SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम. ह्या दोघांचा जे काही SI युनिटचा रेशो आहे तो म्हणजे कोण असणार आहे, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स असणार आहे. SI युनिट ऑफ ए मास कोण आहे, kg. SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम काय आहे, मीटर क्यूब. तर हेचं युनिट कुणाचं, डेन्सिटीचं युनिट काय झालं, तर kg पर मीटर क्यूब किंवा kg हा जेव्हा रेस टू वर जातो तेव्हा काय होतो, रेस टू मीटर रेस टू -3. तर डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्सचं युनिट काय झालं, kg मीटर रेस टू -3. ठीक आहे, हे झालं काय, तर डेन्सिटी. हे पण तुम्हाला काय करायचं आहे, होमवर्क करायचं, ह्याचा माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायचं.